शिवरायांच्या तलवारीची जरब त्यावेळेला हिंदुस्थानला बसली होतीच. अनेक मातबर शत्रू पाडाव झाले होते. येथे शिवराय तलवार उगारली तिथं प्रेतांचा खच पडणार हे निश्चित होतं. शिवरायांची ही तलवार रिपुरुधिरात न्हाल्यामुळं सदैव लालच असते. त्यावरचं रक्त वाळून ती कधी काळी पडत नाही असं भूषण म्हणतो. शिवाय ही तलवार दक्षिणेची ढाल बनून राहिलेली आहे. इस्लामचा हल्ला ती सहन करते आहे. उन्मत्त आक्रमकांच्या वावटळीपासून हिंदूंचा बचाव ती एखाद्या अचल भिंतीसारखी मध्ये टाकून करते आहे. ती त्यावर धडकणाऱ्या तुर्कांचा ती काळ बनलेली आहे अशी भूषणाने उत्कृष्ट वर्णने केलेली आहेत. पैद प्रतिपाल भूमि भार को हमाल चहु चक्क को अमाल भयो दंडक जहान को साहिन को साल भयो ज्वाल को जवाल भयो हार को कृपाल भयो हार के विधान को वीर रस ख्याल शिव राय भुव पाल तुव हाथ को बिसाल भयो भूषण बखान को तेरो करवाल भयो दख्खन की ढाल भयो हिंदू को दीवार भयो कालतुर कान को. शिवाजीराजांची तलवार कधी नादिनीचे रूप धारण करून सळसळते किंवा कधी गरुडाचं रूप घेऊन नागकुलाचा नाश करते. प्रत्यक्ष कालीच त्या तलवारीत वावरून नरमुंड मालांचा अभिषेक करून घेते अशा अफाट कल्पना भूषणानं ठाई ठाई मांडलेल्या आहेत. भूषणाचा आपल्या पुराणांचा विलक्षण अभ्यास आहे. रामायण आणि महाभारताचा आहे. यातील अनेक उदाहरणे उपमा त्यानं ठिकठिकाणी वापरलेल्या आहेत. तो म्हणतोय, सक्र सैल पर अर्कतम फैल पर बिघन की रैल पर लंबोदर देखिए राम दशकंद पर भीम जरासंध पर भूषण जो सिंधु पर कुंभज विसेखिए हर जो अनंग पर गरुड़ जो भुजंग पर कौरव के अंग पर पारथ जो पेखिए बाज जो विहंग पर सिंह जो मतंग पर म्लेच्छ चतुरंग पर शिवराज देखिए. यात इंद्रानं शैलाचा केलेला पराभव, विघ्नहर्ता गणेश, रामानं केलेला रावणवध, भीमानं चुरडलेला जरासंध, अगस्तीनं गिळलेला समुद्र, श्री महादेवानं त्रिनेत्रानं जाळलेला मदन, कौरवांवर बाणांची बौछार करणारा अर्जुन अशा अनेक कथांचा वापर उपमेसाठी भूषणानं केलेला आहे. भूषणाचं काव्य हे वीर रसावर आधारित आहे.